नमस्कार. डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग याच्या तिसऱ्या लेक्चरमध्ये आज आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये एक प्रश्न असाइनमेंट म्हणून आपणास देण्यात आलेला होता, ज्यामध्ये कचरा विघटनाच्या संदर्भातला तो प्रश्न होता आणि तो व्हिडिओ टाकल्यानंतर अनेकांनी त्याला भरघोस प्रतिसाद दिला. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. ज्यात प्रातिनिधिक स्वरूपात काही उत्तरं किंवा काही कमेंट्स ह्या ज्या कमेंट बॉक्समध्ये होत्या, ज्यामध्ये सीमा, अक्षय, प्राची, रणजित, श्री गणेश, महेश, भूमिका, दत्तात्रय, सागर, सुप्रिया यांनी सविस्तर त्याच्यामध्ये आपले कमेंट्स किंवा आपलं जे काही म्हणणं आहे ते त्याच्यामध्ये ऍड केलेलं होतं. याशिवाय देखील इतरांच्या अनेकांच्या कमेंट्स त्यामध्ये होत्या. एक अडचण काही जणांच्या बाबतीत जाणवली की त्यांनी फक्त पर्याय क्रमांक त्यामध्ये दिला. तो पर्याय आपण का निवडला याचं देखील जस्टिफिकेशन खाली कमेंट बॉक्समध्ये देणं आवश्यक होतं. आज आपण एका नव्या लेक्चरला किंवा एका नव्या प्रश्नांसोबत या लेक्चरची सुरुवात करत आहोत, ज्याच्यामध्ये आजचा आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे, तुम्ही लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीसाठी जात आहात, रस्त्यात झालेल्या अपघातात काही माणसे अडकलेली तुम्हाला दिसतात, अशा वेळी तुम्ही काय कराल? एमपीएससीनं एका वर्षी विचारलेला हा प्रश्न होता. आता ज्यावेळी एमपीएससीचा पेपर झाला आणि तो पेपर झाल्यानंतर काही विद्यार्थी माझ्याकडे आले आणि मला असं म्हणाले की सर, असा असा प्रश्न आहे आणि याचं काय योग्य उत्तर असू शकतं. पर्याय जर बघितले तर त्यामधला पहिला पर्याय असा आहे की तुम्ही अपघाताकडे लक्ष न देता मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचाल. नंबर 2, हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशनला अपघाताबाबत टेलिफोनवरून माहिती द्याल. नंबर 3, पोलीस आणि अँब्युलन्सची मदत मागवाल व ते येईपर्यंत तिथे थांबाल. आणि नंबर 4, पोलीस आणि अँब्युलन्सला मदत करायला सांगून अपघातात अडकलेल्या स्थानिकांना सोडवाल. आता याच प्रकारचा एक प्रश्न डिसिजन मेकिंगच्या युनिक अकॅडमीच्या लेक्चर्समध्ये शीट्स आपण सॉल्व्ह करून घेतो. त्यापैकी एका शीटमध्ये या स्वरूपाचा प्रश्न आहे. पण यामध्ये एक आणखी महत्वाची गोष्ट आयोगाने ऍड केलेली आहे की एका बाजूला तुम्ही आयोगाच्या मुलाखतीसाठी जात आहात आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यात झालेल्या अपघातात काही माणसं तुम्हाला अडकलेली दिसतात. म्हणजे एकीकडं आयोगाचा इंटरव्ह्यू पण महत्वाचा आहे आणि दुसरीकडे समोर अपघात झालेला आहे आणि अशा पेच प्रसंगामध्ये आपण काय करायला पाहिजे हे आयोग जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आता लक्षात घ्या की ज्यावेळी हा प्रश्न विचारला किंवा ज्यावेळी हा प्रश्न आला त्यावेळी माझं सगळ्यात पहिल्यांदा याच्यामधलं उत्तर होतं ते म्हणजे पोलीस आणि अँब्युलन्सला फोन कराल किंवा हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशनला अपघाताबाबत टेलिफोनवरून माहिती द्याल आणि तुम्ही इंटरव्ह्यूला जाल. हा योग्य पर्याय असावा असं माझं त्यामधलं मत होतं. पण अगदी 2 दिवसानंतर आयोगाची जी की आली त्या की मध्ये आयोगाचं आन्सर हे होतं की पोलीस आणि अँब्युलन्सची मदत मागवाल व ते येईपर्यंत तिथे थांबाल. आता लक्षात घ्या की आयोग स्वतःच्या इंटरव्ह्यूपेक्षा त्या ठिकाणी तुमचं थांबणं जास्त प्रेफर करतो. याच्यामध्ये 2 बाबी महत्वाच्या आहेत. त्यातली पहिली बाब अशी आहे की पोलीस आणि अँब्युलन्सला आपण फोन करू, ते येतील तिथं, आपला एक ट्रस्ट असतो की त्यांचं ते काम आहे त्यामुळे ते तिथे येतील. पण बऱ्याच वेळा त्यांना नेव्हिगेट करायला किंवा त्यांना तो स्पॉट नेमका कोणता आहे, कुठं नेमका अपघात झालाय हे कळण्यासाठी तुमचं तिथं असणं जास्त महत्वाचं आहे. चौथ्या पर्यायामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की पोलीस आणि अँब्युलन्सला मदत करायला सांगून अपघातात अडकलेल्या स्थानिकांना सोडवाल. याचा अर्थ पोलीस आणि अँब्युलन्स तिथं आलेले आहेत, ते मदत करतायत आणि त्यासोबत तुम्हीही तिथं त्यांना नागरिकांना सोडवण्यासाठी मदत करताय. आता हे तुमचं काम नाहीये, कारण या संदर्भातलं एक्सपर्टीज हे पोलिसांकडे किंवा अँब्युलन्स सोबत असलेल्या डॉक्टरांकडे असतं. त्यामुळे ते येईपर्यंत तुम्ही थांबणं हे जास्त महत्वाचं आहे किंवा हे जास्त गरजेचं आहे. त्यामुळे एका बाजूला आयोगाचा इंटरव्ह्यू हा महत्वाचा आहेच, पण दुसऱ्या बाजूला तुम्ही पोलीस आणि अँब्युलन्स येईपर्यंत तिथं थांबणं जास्त गरजेचं आहे किंवा जास्त आवश्यक आहे. हार्डली 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास त्यांना तिथे येण्यासाठी लागू शकतो. तुम्ही लवकर इंटरव्ह्यूसाठी निघालेले असता आणि अशा वेळी तुम्ही ती मदत करणं आणि अशा वेळी तुम्ही त्यांना हेल्प करणं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे अगेन पहिल्या प्रश्नामध्ये आपण जे किंवा पहिल्या लेक्चरमध्ये आपण जे डिस्कस केलेलं होतं की व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज इझी, यापैकी इझी पर्याय आहे की मी त्यांना फोन करेन, पण राईट पर्याय हा आहे की ते येईपर्यंत त्यांना मार्गदर्शन किंवा नेव्हिगेट करण्यासाठी, ते नेमकं कुठं ती घटना घडलेली आहे हे सांगण्यासाठी माझं तिथं असणं किंवा मी तिथं उपस्थित राहणं हे जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून याच्यातला तिसरा पर्याय हा जास्त योग्य आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की डिसिजन मेकिंगचे हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांमध्ये आज पहिल्यांदाच हे जर लेक्चर कोणी ऐकत असेल तर याच्या आधी 2 लेक्चर्स ऑलरेडी युट्यूब चॅनलवरती आहेत, जे मागे जाऊन तुम्हाला स्क्रोल करावे लागतील. ज्यातलं पहिलं लेक्चर की प्रश्न कसे सोडवावे या संदर्भातलं पहिलं लेक्चर आहे. तर विद्यार्थ्यांनी ते लेक्चर एकदा बघून घ्यावं, जेणेकरून हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला हेल्प होऊ शकते. प्रश्न दुसरा, तुम्ही एक उद्योगपती आहात व तुम्हाला एक नवीन प्रकल्प उभारण्यासाठीचा परवाना सरकारच्या मार्फत हवा आहे. त्याच्यासाठीच्या सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तुम्ही केलेली असून देखील तो परवाना तुम्हाला मिळत नाही.
परवाना मिळण्यात होणाऱ्या विलंबामुळे तुमचे प्रचंड आर्थिक नुकसान आणि तोटा तुम्हाला होतोय. होणाऱ्या विलंबाबद्दल चौकशी करता असं आढळून येतं की परवाना देणाऱ्या अधिकाऱ्याला काही ठराविक रक्कम लाच म्हणून हवी आहे आणि ती रक्कम तुमच्या नुकसानापेक्षा कमी आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा प्रश्न पॉज करू शकता, त्याच्या खालचे पर्याय वाचू शकता आणि मग तुमचं योग्य पर्यायी उत्तर हे तुम्ही माइंडमध्ये तयार करू शकता. पहिला पर्याय असा आहे की उद्योगाची गरज समजून नुकसान टाळण्यासाठीचा उपाय म्हणून जी रक्कम तुम्हाला मागितलेली असेल ती देऊन तुम्ही परवाना मिळवाल. दुसरा आहे त्याच विभागात काम करत असलेल्या तुमच्या परिचयाच्या अधिकाऱ्याला भेटून त्याच्याकरवी परवाना मिळवाल. तिसरा, अधिकारी बदलेपर्यंत वाट पाहाल आणि नवीन येणारा अधिकारी प्रामाणिक असेल या आशेने तुम्ही प्रतीक्षा कराल. आणि चौथा, माहितीच्या अधिकारात होणाऱ्या विलंबाबद्दल माहिती मागवाल. आता तुमच्यापैकी काहींच्या मनामध्ये उत्तर तयार झालं असेल की त्याच विभागात काम करत असलेल्या तुमच्या परिचयाच्या अधिकाऱ्याला भेटून त्याच्याकरवी परवाना तुम्ही मिळवाल. पण प्रश्न असा आहे की त्याच विभागात आणि तो विभाग जर तुमच्याकडे लाच मागत असेल, तुम्हाला परवाना देण्यात विलंब लावत असेल, त्या ठिकाणचा अधिकारी तुम्हाला काही रक्कम लाच म्हणून अपेक्षित ठेवत असेल, तर अशा वेळी त्या विभागात काम करत असलेल्या दुसऱ्या एखाद्या तुमच्या ओळखीच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला ती लाचेची रक्कम पूर्ण माफ होईल का डिस्काउंट मिळेल? हा महत्वाचा प्रश्न. तिसऱ्या पर्यायामध्ये असं म्हटलंय की अधिकारी बदलेपर्यंत वाट पाहाल आणि नवीन येणारा अधिकारी प्रामाणिक असेल या आशेने प्रतीक्षा कराल. तुम्ही जर उद्योगपती असाल तर त्याची बदली कधी होईल, नवीन अधिकारी कधी येईल, तो प्रामाणिक असेलच याची खात्री काय? आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आणखी जास्त विलंब तो परवाना मिळण्यामध्ये होऊ शकतो आणि मग तुमचं जास्त नुकसान त्यामध्ये होऊ शकतं. पर्याय क्रमांक पहिला असं म्हणतो की उद्योगाची गरज आणि नुकसान टाळण्यासाठीचा पर्याय म्हणून जी रक्कम तुम्हाला मागितलेली असेल ती देऊन परवाना तुम्ही मिळवाल. मित्रांनो, लक्षात घ्या की तुम्ही एक उद्योगपती आहात आणि उद्योगपतीचा माइंडसेट जर विचारात घेतला तर परवाना मिळवण्यासाठी जी रक्कम आपण दिली त्या रकमेमुळं आपलं आर्थिक नुकसान झालेलं आहे. आणि मग अशा वेळी एक उद्योगपती काय विचार करेल की हे आर्थिक नुकसान भरूनही काढलं पाहिजे. आणि मग हे कुठनं भरून काढता येईल? तर नंबर 1, उत्पादनांची क्वालिटी ढासळून. नंबर 2, उत्पादनांच्या किमती वाढवून ज्याचा ताण हा ग्राहकांवरती येऊ शकतो. नंबर 3, कामगारांचे पगार कापून. आणि मग अशा पद्धतीनं ती जी काही नुकसानीची रक्कम आहे ती भरून काढणं हे सर्वस्वी अयोग्य आहे. आणि मग चौथा पर्याय आहे की माहितीच्या अधिकाराबद्दल होणाऱ्या विलंबाबद्दल माहिती मागवाल. आता तुम्ही परत हा विचार कराल की मी जर उद्योगपती आहे तर मग माहितीच्या अधिकारामध्ये विलंब लावू शकतो. पण लक्षात घ्या मित्रांनो, माहितीच्या अधिकारामध्ये 30 दिवसाची मुदत दिलेली आहे, पण 30 डेजची टाइम लिमिट ही मॅक्सिमम लिमिट आहे. जर समजा तुमच्या उद्योगामध्ये कुठल्याही प्रकारच्या गफलती नसतील, तुमच्या त्या परवाना मिळवण्यासाठी सादर केलेल्या डॉक्युमेंट्समध्ये सर्व कागदपत्रांची पूर्तता असेल, कोणत्याही प्रकारचे त्याच्यामध्ये लूफहोल्स नसतील, तर अशा वेळी ज्या अधिकाऱ्याला तुम्ही माहितीच्या अधिकारामध्ये ही माहिती मागवाल त्याला नाईलाजानं तो परवाना लवकरात लवकर तुम्हाला द्यावा किंवा लवकरात लवकर मिळावा यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. माहितीचे अधिकार हा जर एखादा उद्योगपती आणि सुशिक्षित उद्योगपती जर वापरत नसेल तर सर्वसामान्यांनी तो वापरावा या प्रकारची अपेक्षा करणं हे सर्वस्वी अयोग्य. आणि म्हणून याच्यातला योग्य पर्याय हा पर्याय क्रमांक 4 की माहितीच्या अधिकारात होणाऱ्या विलंबाबद्दल माहिती मागवाल हा योग्य पर्याय. तिसरा प्रश्न तुमच्यासाठी असाइनमेंट करीत आहे, जो प्रश्न MPSCच्या परीक्षेमध्ये एका वर्षी विचारलेला होता. चालण्याच्या मार्गासह एक बाग तुमच्या भागात आहे, परंतु ती धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्या लोकांनी व्यापलेली असते, त्यामुळे मुलांना तेथे खेळणे जवळपास अशक्य असते. तुम्ही यावर काय कराल? पर्याय जे दिलेत ते फार ट्रिकी दिलेले आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक काळजीपूर्वक हे पर्याय नीट वाचावे, त्याच्यावर विचार करावा आणि नंतर आपली उत्तरं कमेंट बॉक्समध्ये आणि त्याचं जस्टिफिकेशन न विसरता कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करावं. पर्याय क्रमांक 1, स्वतःच्या मुलांना तेथे नेणे थांबवाल. पर्याय क्रमांक 2, आवश्यक कार्यवाहीसाठी पोलिसांकडे जाल. पर्याय क्रमांक 3, सर्व पालकांच्या वतीने ती बाग लोकांना सोडून जाण्यास सांगाल किंवा त्या लोकांना ती बाग सोडून जाण्यास सांगाल. आणि पर्याय क्रमांक 4, त्या लोकांविरुद्ध कृती करण्यासाठी दबाव गट तयार कराल. सो असे 4 पर्याय आहेत. याचं उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायचंय आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये परत आपण यातल्या काही महत्वाच्या उत्तरांबद्दल किंवा महत्वाच्या पर्यायांबद्दल आपण चर्चा करू. सो धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. Don't forget to like, comment and subscribe to our channel. Stay tuned.